दिसायला नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो बघा, ऊस लागवड करून 1.5 ते 2 महिना झालेला आहे. आणि ऊस लागवड करताना काय होतं की आपण जे तणनाशक ऊसासोबत ऊस लागवड करताना हानीत नाही, एखाद्या वेळेस चुकून राहतं. तर अशा वेळेस काय होतं की ऊसामध्ये खूप जास्त प्रमाणात तण उगतं आणि त्यात तणाचा विल्हेवाट म्हणजे जाळून खाक करण्यासाठी एक आपल्या मनात प्रश्न उठतो की कोणतं औषध मारावं. तर मित्रांनो, मला पण असाच प्रश्न उठला होता. तर मी टाटा मॅट्री नावाचं एक तणनाशक आणलं मित्रांनो. हे तणनाशक तुम्हाला ऊस लागवड करून 25 ते 30 दिवस व्हायला पाहिजे, तेव्हा हे टाटा मॅट्री तणनाशक आणायचं आहे. मित्रांनो, या टाटा मॅट्री तणनाशकनी जे उगणारं गवत आहे ते बी जळून जातं आणि उगलेलं गवत हेही जळून जातं. याला असर करायला फक्त 5 दिवस लागतात. 8व्या दिवशी ते गवत जळून खाक होतं आहे. आणि मित्रांनो, टाटा मॅट्री हे 500 ग्रामचं आहे. हे जवळपास 800-900 रुपयाला येतं आहे. आणि एका टाकीमध्ये जवळपास 50 ग्राम एका टाकीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आणि हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल ऊसामध्ये हे बघा गवत चट जळून खाक झालेलं आहे. आता या ऊसामध्ये तणनाशक हाणून जवळपास 15 दिवस झालेले आहेत. 15 दिवसामध्ये गवत जळून खाक झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर तणनाशक हाणायचं असलं तर तुम्ही याचा प्रयोग करू शकता. आणि मित्रांनो, कशी वाटली थोडीशी माहिती होती आपल्याकडं, अनुभवाची माहिती आहे. मित्रांनो, अशीच माहिती बघण्यासाठी आणि मित्रांनो, तुम्हाला जर हे तणनाशक मारायचं असेल तर तुम्ही एका दुकानदाराशी अवश्य विचारा, माहिती घ्या किती दिवसानंतर मारायचं आहे. आणि मित्रांनो, हे तणनाशक ऊस नेमकाच उगला नेमकाच कोंब उगत असले तेव्हा न मारता थोडा त्याला वाढू द्या, 1 ईद 2 ईदपर्यंत जाऊ द्या, तेव्हा हे तणनाशक वापरा. कारण की ऊसाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही झाला पाहिजे. धन्यवाद. अनुभव घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.